नमस्कार मित्रांनो, वाय नॉट मेन फंक्शन इन जावास्क्रिप्ट या कन्सेप्टला आपण समजून घेऊ. तर जसं सी, सी प्लस प्लस, जावा आहे हे तुम्हाला माहिती आहे. नाही. तर याच्यामध्ये कसं मेन फंक्शनचा उपयोग होतो प्रोग्रामची स्टार्टिंग करण्यासाठी, तसंच जावास्क्रिप्ट मध्ये काहीच नाही. आपण प्रोग्राम डायरेक्ट स्टार्ट करून लिहू शकतो विदाउट मेन फंक्शन. तर हे शक्य कसं काय या गोष्टीला आपण समजून घेऊ. ओके, तर चला जावास्क्रिप्ट काय आहे? जावास्क्रिप्ट एक स्क्रिप्टिंग प्रोग्रामिंग लँग्वेज आहे आणि सी, सी प्लस प्लस किंवा जावा या काय या कंपाइल्ड प्रोग्रामिंग लँग्वेज आहेत. कशा? कंपाइल्ड प्रोग्रामिंग लँग्वेज. तर वाय नॉट मेन फंक्शन इन जावास्क्रिप्ट हे समजण्यासाठी सगळ्यात पहिले समजणं गरजेचं आहे स्क्रिप्टिंग आणि कंपाइल. स्क्रिप्टिंगला अजून एक नाव आहे ज्याला म्हणतो आपण इंटरप्रिटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. इंटरप्रिटेड, ओके, इंटरप्रिटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. तर चला आता यांचा डिफरन्स समजू. समजा तुम्ही एका हॉटेलमध्ये गेलेले, बरोबर, इथं तुमचा टेबल आहे, मस्त इथं तुम्ही असं खुर्चीवर बसलेले आहेत आणि इकडनं हे जे किचन इथं एक शेफ आणि इकडनं मेन्यू घेऊन आला एक वेटर तुमच्या जवळ, बरोबर. या वेटरने काय केलं? मग या वेटरने तुम्हाला मेन्यू दिला आणि मेन्यू मधनं मग तुम्ही 5 वस्तू निवडल्या कोणत्या तरी. या वेटरला सांगितलं की या वस्तू तू घेऊन ये माझ्यासाठी. वेटर गेला शेफ कडे. शेफने काय केलं? त्या 5 वस्तू बनवल्या. शेफ थोडासा हुशार होता तर त्याने काय केलं? 5 वस्तू एक साथ घेतल्या, एक साथ बनवल्या, वेटरकडे रिटर्न करून दिली, आपल्याकडे येऊन गेले. तर याच्यावरनं काय समजतं? कंपाइल्ड लँग्वेजचं वर्क आपल्याला समजतं. कसं? तर बघा, कंपाइल्ड लँग्वेज काय करते? आपला जो कोड असतो, जो लिहिलेला असतो, आपण समजा या कोडला आपण लिहून ठेवलंय, तर कंपाइल्ड लँग्वेज त्या कोडला पूर्णच्या पूर्ण एकत्र घेते. जसा या वेटरने काय केलं? ह्या शेप कडनं सगळ्या वस्तू बनवलेल्या एक साथ घेऊन घेतल्या. तसंच कंपाइल्ड लँग्वेज म्हणजे मध्ये जे कंपायलर असतात कोड आणि कम्प्युटर मध्ये, बघा, हे कम्प्युटर आपला कोड, बरोबर, आणि याच्यामध्ये काय असतं? हे मीडिएटर, कंपायलर. ओके, तर हा कंपायलर काय करतो? हा पुराचा पुरा कोड एकत्र घेऊन घेतो असा. त्याच्यानंतर या कोडला मशीन कोड मध्ये चेंज करतो. त्याच्यामध्ये मशीन कोड मध्ये इकडे लिहून देतो आपण. ओके, मशीन कोड मध्ये चेंज करतो, ज्याच्याने तो कोड मशीनला समजायला लागेल. ओके, आणि मशीन कडे असा पास करून देतो.